TR न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। प्रतिनिधी राहुल गुरव। धाराशिव जिल्ह्यातील रागूच्या वाडीजवळ शेतकऱ्याची शेती आहे, ते म्हणजे द्राक्षाची बाग। 1.5 ते 2 एकर द्राक्षाची बाग आहे, तुम्ही बघू शकता। आणि संध्याकाळच्या वाऱ्यामुळे संपूर्ण बाग भुईसपाट झालेली आहे। या शेतकऱ्याचं या ठिकाणी कमीत कमी 30 ते 35 लाखाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। आणि तुम्ही बागाला जर बघितलं तर अप्रतिम असा बागाला माल लागलेला आहे। आणि शेतकऱ्याची हातातोंडाशी आलेला घास कशा पद्धतीने निघून गेला तुम्ही बघा। आणि यापुढे या शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया असतील किंवा त्यांच्या घरातल्या प्रतिक्रिया असतील आपण दाखवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ संपूर्णपणे बघा। आणि शेतकऱ्याचं नुकसान तुम्ही इकडे बघू शकता कशा पद्धतीचं झालेलं आहे। हातातोंडाशी घास आलेला निघून कसा जातो बघा। जवळजवळ 1.5 ते 2 एकराची द्राक्षाची बाग आहे। आज उद्या माल जाणार। बागाला तुम्ही माल बघू शकता की अप्रतिम असा माल लागलेला आहे। आणि वारा आलता संध्याकाळी, त्या वाऱ्यामध्ये संपूर्ण बाग अशी पूर्ण झोपलेली आहे। आणि शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे। या शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया आम्ही तुम्हाला दाखवतो। तर जे शेतकरी आहेत त्यांचे बागाचं असं नुकसान झालं, त्यांचा मुलगा आपल्यासोबत आहे की अशा परिस्थितीत नेमकं काय करायचं, कुठलीही गोष्ट किंवा सुचत नाही। मुलगा बी आहे, त्याच्या प्रतिक्रिया आपण घेऊया। नाव सांग। मी शंतनू जाधव। हां आमचं 1.5 एकर क्षेत्र आहे बागेचं हां आणि पहाटे 4 वाजता ती बाग वाऱ्यामुळे पडली। आणि बागेला खर्च आमचा कमीत कमी 15 लाख असेल। हां आणि बागेचं ह्या वर्षी उत्पन्न रेट जास्त असल्यामुळं 35-40 लाख रुपये ह्या वर्षी आमचं उत्पन्न होतं। हां हां आणि माझ्या वडिलांवर 20 लाख रुपये कर्ज आहे बाहेरचं। हां हां आणि माझा भाऊ MBBS करण्यासाठी रशियाला असतो। हां त्याचा खर्च 6-7 लाख रुपये वार्षिक आहे आणि माझा 2-3 लाख रुपये खर्च आहे। बरोबर। मग आम्ही पूर्ण सगळं इन्व्हेस्टमेंट बागेमध्येच केलं आणि आमचा पूर्ण चालणारा खर्च आणि कर्ज बागेमधूनच येणार होतं। बरोबर। आणि मग आता सध्या आमच्याजवळ काहीच नाहीये। काय मग मागणी काय असणार तुझी? फक्त नुकसान झालेलं आहे तुमचं? नुकसान झालेली भरपाई भेटत, हं, हं, हं. एवढीच मागणी आहे। अधिकारी येऊन गेले म्हणून सांगितले का तुम्ही? हो. काय म्हणणार त्यांचं? काहीतरी बोलले असतील तुमच्या? त्यांच्या परीनं काय करायचं करता म्हणजे. हो. म्हणजे काही शब्द दिलाय का फक्त असं म्हणले आमच्या पद्धतीने आम्ही काहीतरी आमच्या करतो? पद्धतीने पंचनामा द्यायला. बरं बरं। आम्हाला जेवढं करता येतं तेवढं करता. हां हां अशी जी संकट येतात का नाही, त्याच्यामुळं शेतकरी पूर्णतः खचला जातो, सुधरत नाही काय करायचं। मग कधी कधी काही शेतकरी एकदम टोकाचं पाऊल उचलतात। फक्त अशा शेतकऱ्यांना गव्हर्नमेंट असेल किंवा सरकार असेल किंवा कृषी अधिकाऱ्याचे अधिकारी असतील, अशा शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे, जेणेकरून तो शेतकरी परत लगेच म्हणजे नव्यानं उभा राहील किंवा ती बाग त्याची परत नव्यानं उभा करेल। तर अशी विनंती एवढीच राहील आमची किंवा शेतकऱ्याच्या माध्यमातून की अशा गरजवंत शेतकरी असतील किंवा अशा जर नुकसान ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्याला लवकरात लवकर हे नुकसान भरपाई त्यांना मिळावी, जेणेकरून ते उद्या चालून पहिल्या पुनर्वशी जशी पहिली बाग होती तशी जोपासण्याचा प्रयत्न करतील, अशी एवढी आमची विनंती राहील। प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज। माझं नाव आहे शाहू संदीपान जाधव. 1.5 एकर बाग द्राक्षाची पडलेली आहे. पहाटे 4 वाजता थोडं वारं आलं होतं, त्या वाऱ्याच्या ह्याच्यात पडले आहे। अजून काय म्हणजे नुकसान भरपाईचे पंचनामे झालेत का काय? पंचनामा तलाट्याने केलेला आहे, कृषी अधिकाऱ्यांनी केला आहे।
हं. हां किती एकर बाग होती? 1.5 एकर आहे. 50 टन माल आहे. हं. तरी अंदाजे नुकसान किती झालं असेल तरी? 35 लाखाचं. 35 लाख का? आणि किती वर्षापासून तुम्ही बाग लावता? बाग माझ्याकडे 10-15 वर्ष झालं आहे. मी दुसऱ्या वर्षीचा प्लॉट आहे. हं. नमस्कार, माझं नाव मंजू शाहू जाधव. हां. आम्ही राहणार चिलवडीचे आहेत. हं. पण आम्ही क्षेत्र रघुच्या वाडीचं घेतलेलं आहे. बरं. आणि क्षेत्र घेऊन खूप 10 वर्ष झालेलं आहे. हं. पण आम्ही 2-3 वर्ष झालं बाग लावली. बरोबर. पण एवढं कष्ट केलेलं आहे त्या बागेत. हां. मेहनत केली आणि बाग उभा केली. पण हं. पहाटे 4 वाजता वारं सुटल्यामुळं ती बाग पडली. हं. आणि आमचं कमीत कमी त्या बागेत 35-30 लाखाचं उत्पन्न निघाले ह्या वर्षीचं. हं, हं. आणि म्हणजे एवढा माल लागला होता. माल लागला होता. हां. एक नंबर बाग होती. आणि हवेमुळं पडल्यामुळं खूप नुकसान झालंय. त्याच्यात माझे 2 मुलं शिक्षणाला एक बाहेर देशात असतो. हं. एक इथं नेटचे पेपर देण्यासाठी लातूरला असतो. त्यांचा हां. शिक्षणाचा खर्च खूप आहे. बरोबर. त्याच्यामुळं आम्ही कर्ज काढलेलं आहे. हं. 20 लाख कमीत कमी कर्ज आहे आमचं. हं, हं. बागेला खर्च 10 लाखाचा आहे. आणि माझ्या मालकाचं हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे. हं. आणि त्यांना बीपी, शुगर आहे. हं, हं, हं. ते आता सिरियस आहेत. नाही हं. ताई वाईट वाटतंय म्हणलं, की एवढा हातातोंडाशी घास आले आणि तुम्ही माल पण आम्ही बघितला. भरपूर म्हणजे चांगल्या प्रकारे माल लागलेला आहे म्हणलं बागाला. आम्ही त्या मालावर खूप अपेक्षा आहेत आमच्या. हं, हं. नाही रडू नका. कसं आहे माहिती आहे का, आता तुमचं जे आहे तुमचं म्हणणं किंवा आम्ही पुढं पाठवू किंवा अधिकाऱ्यांशी बोलू म्हणा, त्याच्याबद्दल काही नाही. पण मला त्या माझी बाग आज जशी आहे तशी उभ्या करण्यासाठी काहीतरी सरकारने थोडीशी मदत करावी. नाही द्यायलाच पाहिजे मदत. कारण का आज एवढं मोठं नुकसान झालं म्हणजे काही सोपं नाही दुष्काळी तुम्हाला सांगतो. आज आज माझे मालक ह्या कंडिशन मध्ये की ह्या बागेचं टेन्शनमुळे त्यांना काही पण होऊ शकतं. बरोबर. काळजी करू नका तुम्ही. आम्ही काय करतो, आम्ही अधिकाऱ्यांशी बोलतो आणि तुम्हाला हे सांगतो. सगळे बघा द्राक्ष सगळे खाली पडले. हाय बघितलं की म्हणजे चांगला माल पण चांगला लागलेला आहे बागाला. काळजी करू नका, रडू नका तुम्हाला सांगतो. उलट आम्ही- सरकारनं सुद्धा अशा तुमच्यासारख्या माणसांनी धीर दिला आम्ही पाहिजे तुम्हाला सांगतो. कष्ट करून मुलं शिकवत आहेत. बरोबर आहे की. खूप कष्ट केलंय आम्ही ह्या शेतात. हं, हं, हं. आणि मुलांना पण खूप शिक्षण देण्यासाठी आम्ही कष्ट घेतो. हं, हं. का तर आपल्यासारखी अशी मेहनत करून असं नुकसानीला त्यांना हं, हं. जाऊ नये त्यांनी. आम्ही पण काय करतो, स्थानिक तुमच्यातले जे आमदार आहेत म्हणलं, खासदार आहेत, त्यांच्याशी आम्ही फोन करून आवर्जून सांगतो माहिती आहे का. तुम्ही जर मदत केली हे नाही बरं. बागाचं नुकसान झालेलं आहे आम्हाला बी दिसतंय समोरच आहे की हो. आणि चांगल्या पद्धतीचा माल पण या ठिकाणी लागलेला आहे. असं बी काय नाही की कुठं लागलेलं आहे. बरोबर आहे नाही, का. माल भरपूर आहे आणि हां. असं कुठेही माल नाही की हं. आता आम्ही ती व्यवस्थित करू शकतो. तुम्ही काळजी करू नका ताई. म्हणलं आम्ही काय करतो आवर्जून सांगतो फोन करून किंवा आवर्जून भेटून सांगतो मला सरकारला नुकसानीबद्दल. एवढीच विनंती आहे की काहीतरी थोडीशी मदत आम्हाला परत आम्ही उभा राहावं बरोबर द्यायला पाहिजे. एवढीच अपेक्षा आहे. धन्यवाद.
आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव 9689322503. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी.